तर नमस्कार पब्लिक, कशा आहात? आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो पाथरीकडे. पण आता लक्षात आलं की मुलांनी सांगितलं वडीच्या नदीवर फुल पाणी आलेलं आहे, त्यामुळे पाथरीला काय जाता येत नाही. त्यामुळे आम्ही असं माझ्यासोबत चर्चेत केली. लगेच आम्ही तिघंजण मित्र निघालो पाथरीकडे. पाथरीला जाता जाता म्हणलं वडीला एकदा चेक करावं पाणी किती आले काय बघावं. तर असं रोमॅन्स वगैरे असं हसत खेळत जाऊ लागलो मोटरसायकलवरती. फार असं छान वातावरण झालेलं आहे. रितेश भैया गाडी चालवत आहेत. बघा, सगळ्यांनी नोंद घ्यावी. वडी पाटोदा गोपेगाव रोडवरती पाणी झालेलं आहे रस्त्यावर. गाडी सावकाश चालवावी. पाण्या पावसाची तुम्ही काळजी घ्यावी स्वतःची. आलोत नदीवर वडीच्या. बघितलं पुलावर पाणी किती आलंय. हसिक मजाक केली अशोक भैयासोबत. बघा अशोक भैया, बघितलं पाणी किती वगैरे आलंय तिकडं जाऊन. वडीच्या पुलावर असं ह्यापेक्षा अजून वाढलेलं आहे पाणी. पाथरीला येता येत नाही. सगळे आपापल्या कामामध्ये आता व्यस्त आहेत पावसामुळे. गावातले मित्रमंडळी, आमचे जवळचे माणसं, भैया झकाते उर्फ चेअरमन, उमेश आंबट, रितेश नाईक नवरे, ते बी पाहणी करण्यासाठी आले ते पावसाची. पाथरीला जायला पूल बंद होतं, त्यामुळे आम्ही निघालो रस्त्याने चारीने. आम्हाला जायचं होतं पाथरीला रस्ता नव्हता म्हणून आम्ही काट्याकुपाट्यामध्ये जात होतो. बघू शकता तुम्ही पाणी किती आहे. तरी बी पोरं दम काढत नाहीत, निघाले पाथरीला जायला. बघा अशोक शेठ, असं फार जास्त असं पाणी आलेलं, चौकडच पाणी झालेलं आहे आज पाथरीमध्ये पाटोद्यामध्ये. निघालोत मग आम्ही पाथरीला. टाटा बाय बाय.